तिसरी इयत्ता तिसरी व्यवसाय 2 आकृती मालिका क्रमाने येणारी आकृती कोणती असेल तो व्यवसाय बघतोय आपण. चला पहिला प्रश्न स्वरांजली सांग, पहिल्या प्रश्नाचं काय उत्तर येईल बाळा? स्वरांजली अनम्यूट करून सांगशील? मॅम पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. का बरं पर्याय क्रमांक 1? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पण कारण काय? उत्तर माहित असून गरजेचं नाही, फक्त आपल्याला त्याच्या मागे कारण काय आहे, तेच उत्तर का लिहिलं आपण हे पण माहित असायला पाहिजे. ठीक आहे. छोटा आयुष व्यवसाय सोडव पुढचा. चला या ठिकाणी बघा, स्वरा सांग कारण. कारण की त्या ठिकाणी एकदा खाली गोल आहे तर तिथे मग तो आकार कोणता आहे पुढचा? आयत आहे. ओके. आणि दुसरा जो दिलेला आहे तो चौकोन आहे. बरोबर. येस. इकडून फिरत येस. इकडून तो इकडे आला आणि इकडचं पण त्याची बाजू बदलत गेली आणि म्हणून ते वरती आलं, फिरत गेलं घड्याळाच्या दिशेने. घड्याळाच्या दिशेने फिरते. बघा हा रंगवलेला भाग पहिल्यांदा खाली आहे आणि आयतानंतर काय आलेला आहे? चौकोन आलेला आहे. बरोबर. आणि त्याचा खालचा भाग रंगवलेला आहे. परत आयतानंतर काय आलेला आहे? चौकोनानंतर आयत आलेला आहे आणि परत आयतानंतर चौकोन. म्हणजे एकदा आयत एकदा चौकोन, एकदा आयत एकदा चौकोन. मग चौकोनानंतर काय यायला पाहिजे? आयत यायला पाहिजे. ठीक आहे. आता पर्यायामध्ये आयत 2च आकृत्यांमध्ये, पहिली आणि तिसरी. मग दुसरा आणि चौथा पर्याय तर कन्सिडर नाही होणार. मग आता तिसऱ्या याच्यामध्ये बघा मध्येच रंगवलेले, बरोबर की नाही? म्हणजे तो पण गेला. पर्याय क्रमांक 1 बरोबर. हे फक्त आपण उत्तर बघून, पर्याय दिलेले आहेत ना ते बघून आपण काय करू शकतो? उत्तर काढू शकतो. आता कारण बघा, या ठिकाणी खालचा भाग रंगवलेला आहे, तो भाग पुढे सरकला म्हणजे काय? हा रंगवलेला भाग कसा सरकतोय? घड्याळाच्या दिशेने पुढे सरकतोय. बरोबर की नाही? येस, घड्याळाच्या दिशेने पुढे सरकतोय, म्हणून पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न दुसरा, सुयोग. सुयोग दुसरा प्रश्न. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. का बरं पर्याय क्रमांक 3? कारण 1, 2 आणि 4 तिथे आहे ना यल यल आहे आणि तिसऱ्या ह्याच्यात टी नाही, कारण चुकीचं सांगितलंस. ठीक आहे. कारण काय येईल? कोण सांगेल बरोबर कारण? यश, शौर्य? मी 4 लिहिले पर्याय क्रमांक. शौर्य काय येईल बाळा? पहिल्या ह्याच्यात 4 आहेत, दुसऱ्या ह्याच्यात तिसऱ्या याच्यात 2, नंतर तिसऱ्या ह्याच्यात 2, चौथ्या ह्याच्यात 1 आणि मग शेवटच्या याच्यात तो 1 आहे, तो पण निघून जाईल. बरोबर की नाही? यस. येस. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल? 3 येईल. कोणता येईल? 3. पर्याय क्रमांक 3 येईल. कारण इथं जी काही दिलेली आहेत यांना फांद्यांसारखं दिलेले, ते फांद्या एक एक कमी होत जात आहेत. हा आकार एक एकने कमी होत जातोय. डायरेक्ट आपण खालची आडवी रेष घालवणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं वरची हा भाग निघून जाईल आणि पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पुढं प्रश्न तिसरा, शौर्य. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. का बरं पर्याय क्रमांक 4? पहिल्या ह्याच्यात एकच रेष आहे, दुसऱ्या ह्याच्यात 2, तिसऱ्या ह्याच्यात 3 आणि चौथ्या ह्याच्यात 4. ओके. पहिल्या याच्यात 1 रेष आहे, नंतर किती रेषा झाल्या? 2, नंतर 3, मग तिसऱ्या याच्यात चौथ्या याच्यात किती यायला पाहिजे? 4. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढं शिवतेज, पुढचा प्रश्न शिवतेज. शिवतेज, पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? समजना. ओके. कोणाला समजलंय का? कोण सांगेल उत्तर चौथ्या याचं? नाही समजलं?
नाही. ओके, आपण बघूयात मग. आता बघा चौथ्या याच्यामध्ये काय केलेलं आहे. ठीक आहे. चौथ्या याच्यात बघा एक रंगवलेला गोल आहे आणि एक न रंगवलेला गोल आहे आणि एक छोटा त्रिकोण आहे. म्हणजे ही 3 चिन्ह दिलेली आहेत. ठीक आहे. मग हा जो गोल आहे, जो रंगवलेला नाहीये, तो काय होतोय? एक एक घर पुढं सरकतोय, बरोबर? एक एक घर पुढं सरकतोय घड्याळाच्या दिशेने. हा रंगवलेला गोल एक एक घर पुढं सरकतोय घड्याळाच्या दिशेने. आणि हे दोघं जण काय करतायत? रंगवलेला गोल आणि त्रिकोण काय करतायत? तर एकदा रंगवलेला गोल आहे तिथंच राहतोय आणि त्रिकोण एकने पुढं सरकतोय, बरोबर? म्हणजे दोन्ही एका घरात येतायत, बरोबर की नाही? दोन्ही एका घरात येतायत. परत पुढं काय झालं बघा. परत पुढं काय झालं? तर हा रंगवलेला गोल पुढं सरकला एकने. रंगवलेला गोल पुढं सरकला एकने आणि त्रिकोण आहे तसाच राहिला तिथं, बरोबर की नाही? येस. मग आता उत्तर काढताना एक तर समजलंय आपल्याला, की न रंगवलेला गोल एक एकने पुढं सरकतोय. जर न रंगवलेला गोल इथं असेल, तर पुढं सरकून तो कुठं जायला पाहिजे? कुठं जायला पाहिजे स्वरा? न रंगवलेला गोल आता कोणाच्या जागी जायला पाहिजे? मॅम चौथ्याचं एक बरोबर आहे का मग? येस, चौथ्याचं एक बरोबर आहे. कसं बघा, न रंगवलेला गोल जाणार त्रिकोणाच्या जागी आणि त्रिकोण एक घर पुढं सरकून जाणार गोलासोबत. समजलं? येस, न रंगवलेला गोल. उत्तर काढताना अवघड वाटत असेल ना, काय बघायचं? एक एक पॅटर्न बघायचा. ठीक आहे. इथं बघितलं आपण न रंगवलेला गोल एक एक घर पुढं सरकतोय. मग न रंगवलेला गोल घड्याळाच्या दिशेने एक एक घर पुढं सरकतोय. मग तसं कुठं दिलंय का बाकीच्या पर्यायांमध्ये? तसं कुठंच दिलेलं नाहीये. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. आणि त्रिकोणात आणि गोलामध्ये काय संबंध आहे? की त्रिकोण एक घर पुढे सरकून गोलासोबत येतोय. मग परत रंगवलेला गोल पुढे जातोय आणि नंतर त्रिकोण मागं राहतोय आणि पुन्हा ते एकत्र येतायत. हा पॅटर्न आहे. समजलं शिवतेज आता? यस. येस. चला पुढचा 5वा प्रश्न स्वरा. 5व्याचं 1. 5व्याचा पर्याय क्रमांक 1. का बाबा पर्याय क्रमांक 1? कारण की वरचे कमी होत जात आहेत आणि खालचे वाढत जात आहेत. येस, व्हेरी गुड. वरचे जे रंगवलेले गोल आहेत ते काय होत आहेत? कमी होत जात आहेत आणि खालचे वाढत जात आहेत. मग खाली 3 आहेत. मग 1 वाढला 4 झाले आणि वरती 2 आहेत. त्यातला 1 कमी झाला, 1 राहिला. मग पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढचा 6वा प्रश्न स्वरांजली. 2. 6व्याचा पर्याय क्रमांक 2. बघूयात काय होतंय, काय सांग बरं, कारण सांग मला का पर्याय क्रमांक 2? पर्याय क्रमांक 2 का बरं? हम्म? मॅम मी सांगू? कारण माहित पाहिजे स्वरांजली. येस, सांग स्वरा कारण. कारण की ते घड्याळाच्या दिशेने फिरतंय. काय घड्याळाच्या दिशेने फिरतंय? कारण त्याचं कारण आहे की त्रिकोण जो पूर्ण रंगवलेला आहे तो वरती गेला. एक घर सोडून चौकोनाचं एक घर सोडून रंगवलेला त्रिकोण वरती गेला आणि हा रेषांचा त्रिकोण इकडे आला आणि जो उभ्या रेषांचा त्रिकोण होता तो काळा त्रिकोण केला त्याच्या जागी आला आणि बर, बघा आता काय होतंय. हे जे रंगवलेले भाग दिलेले आहेत, मग रेषांनी रंगवलेले असतील किंवा पूर्ण रंगवलेला भाग असेल, ते कसे फिरतायत भाग? ते भाग फिरतायत घड्याळाच्या दिशेने. ते भाग कसे फिरतायत? घड्याळाच्या दिशेने फिरतायत. ठीक आहे. ते भाग घड्याळाच्या दिशेने फिरतायत आणि जी स्टार असेल, नंतर गोल असेल आणि चौकोन असेल, ते कसे फिरतायत? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतायत. मग हा जर रंगवलेला त्रिकोण इथं असेल, तर तो घड्याळाच्या दिशेने फिरून कुठे यायला पाहिजे?
या ठिकाणी यायला पाहिजे बरोबर. मग तो कुठं आलाय? पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. आणि हा जो आहे स्टार, तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे इथं आहे तो कुठं येणार? इथं येणार. मग तसा कुठं झालेला आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून 6चा पर्याय क्रमांक काय येईल? 2 येईल. समजलं? येस, 6चा पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न. सुयोग, 7व्या प्रश्नाचं उत्तर सांग बाळा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. का रे बाळा पर्याय क्रमांक 3? बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर. पण का पर्याय क्रमांक 3? कारण माहित पाहिजे. कोण कारण सांगेल मला? कारण कोण सांगेल? येस, कोण सांगते कारण? कोणीच नाही? ओके, स्वरा सांग कारण. कारण की पहिल्या चौकोनामध्ये स्वस्तिक काढायचं, पूर्ण करायचंय आणि अगोदर रेषा दिले, त्याच्यानंतर त्यात एक टिंब दिला आणि अजून एक रेषा कोणत्या दिशेने वाढत जात आहेत? रेषा कोणत्या दिशेने वाढत जात आहेत? विरुद्ध. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढत जात आहेत. आणि त्यात दिलेले टिंब पण कोणत्या दिशेने वाढत जात आहेत? विरुद्ध दिशेने. येस, या ज्या रेषा दिलेल्या आहेत त्या विरुद्ध दिशेने वाढत जात आहेत आणि टिंब पण कसे वाढत जात आहेत? विरुद्ध दिशेने वाढत जात आहेत. बरोबर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. या रेषा विरुद्ध दिशेने वाढत जात आहेत आणि हे टिंब पण विरुद्ध दिशेने वाढत जात आहेत. एक एकने वाढत आहेत आणि फक्त, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. पुढचा 8वा प्रश्न, शौर्य. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. का रे बाळा पर्याय क्रमांक 1? बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. का पर्याय क्रमांक 1? पहिल्या ह्याच्यात 5 येस. आहेत, दुसऱ्या ह्याच्यात 4, तिसऱ्या ह्याच्यात 3, दुसऱ्या ह्याच्यात 2 आणि मग पहिल्या ह्याच्यात 1. बरोबर. आकृतीमध्ये जे काही गोल दिलेले आहेत ते एक एकने कमी होत जात आहेत. बरोबर. आणि त्यांची दिशा वगैरे काहीच बदलत नाहीये. आहे त्याच दिशेने कमी होत जात आहेत. मग इथं 2 आहेत, मग इथं किती राहतील? पर्याय उत्तराच्या आकृतीत 1च राहील. म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, शिवतेज. स्वराने कारण सांगितली की नाही? स्वराने कारण सांगितली सगळ्यांची. त्याच्यामुळे पर्याय आता चान्स आपण शिवतेजला देऊया. शिवतेज सांग, शिवतेज काय येईल बाळा? अनम्यूट कर शिवतेज. शिवतेज. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. का बरं पर्याय क्रमांक 1? का बरं पर्याय क्रमांक 1? व्यवस्थित बघ बरं, घाई करू नको. घाई न करता सांग मला. आकृतीमध्ये दिलेली जी काही चिन्ह आहेत ती वाढत जात आहेत का ते बघायचं. वाढत जात असतील तर कितीने कमी वाढत जात आहेत ते बघशील. मोज बघू किती आहेत, पुढच्या आकृतीत किती झाली, नंतरच्या आकृतीत किती आहेत, आणि मग उत्तर सांग मला. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर. आकृतीतील चिन्हांची संख्या काय होत जातीये? एक एकने वाढत जातीये. पहिल्या आकृतीत किती आहेत? 6, नंतर किती झाले? 7, नंतर 8, नंतर 9 आणि मग किती यायला पाहिजेत नंतर? 10. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर. समजला हा व्यवसाय सगळ्यांना? येस, सोपा आहे. प्रश्न चुकू द्यायचे नाहीत यावरती. जर काही डाऊट्स असतील तर परत विचाराल. ओके.